बाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न एक महिनाभर काय होणार नाही. लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जवळ आलं कसं आहे, आली लग्न घटिका समीप, तशी आता आली गोकुळची निवडणूक समीप. पण सुनावणीला ज्या पद्धतीने उशीर होतोय, वादाचे प्रसंग त्या ठिकाणी घेत आहेत, पोलीस बोलवा अशा पद्धतीची भाषा आता याबद्दल आम्ही सगळे बसून चर्चा करणार आहोत. कारण प्रशासकांनी चार्ज घेतल्यापासून जवळजवळ 50-60 हजार लिटरचं दूध संकलन कमी झालेलं आहे. आता उष्णता ही कारण आहेच आणि संकलन कमी होणं ही धोक्याची घंटा आहे आणि त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामा नये, राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामा नये. आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे. मला वाटतं अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की आपलं सगळं जे उत्पादित दूध आहे ते गोकुळला घाला. फार मोठी गोकुळा दुधाची मागणी आहे, चणचण आहे आणि त्यामुळं जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पाहुणा आहे. खरं गोकुळ इथंच राहणार आहे आणि इथंच आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याची भूमिपुत्रच काम करणार आहोत. त्यामुळं तिकडं लक्ष न देता संघ कसा वाढेल यासाठी दुधाचा पुरवठा करावा. अजिबात तिकडे लक्ष कोणी देण्याची आवश्यकता नाही. आणि आंदोलकांनी सुद्धा आता त्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडून इतर वेळेला त्या प्रशासकांना त्रास न देता त्यांना काम करू द्यावं. नाही, पण तुम्ही म्हणताय की काही अधिकारी राजकारण करतात किंवा राजकारणात भाग घेतात असं दिसते. मग अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई संदर्भात किंवा नाही, आता कारवाईचा संबंध नाही. आता मी दिला इशारा, तो जाता जाता दिला इशारा पुरे आहे. साहेब, महाडिक आणि पाटील एकत्र येतील का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत? कारण दोघांच्याकडनं पण तशा पद्धतीनं सूचक वक्तव्य होत आहेत. त्यांना बोला ना, विचारा. पण त्यांना विचारा. पाटील देखील तुमचे चांगले मित्र आहेत, महाडिक देखील चांगलं. आता आमच्या युतीतच आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं, आली गोकुळची लग्न घटिका समीप. आता सगळेजण कसं काय आली म्हटली की हातात अक्षता घेऊन थांबत होतो, शेवटची अक्षता टाकायची ना त्या ना. तसं युतीला निवडून आणण्यासाठी आता मतदार आसुसलेले आहेत आणि मतं घेऊन आता ते पाटील एकत्र आले तर तुम्ही स्वागत कराल काय? नाही, तुम्हाला एक सांगतो, त्यांनी काय करावं आणि तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु युती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि युतीची सत्ता या ठिकाणी येणार आहे. शिवाजी पाटील शांत झाले का? मला काय माहिती, मला त्यांचं काही माहिती नाही. परंतु ते 5-7-8 दिवस ते शांत आहेत. मला वाटते जरी शांत असले तरी ते विधानसभेचे आमदार आहेत, आमचे सहकारी आहेत. ठीक आहे, काही भावना त्यांच्या भडकल्या असतील, बोलले असतील, परंतु आता ते काही वक्तव्य करत नाही. मी त्यांचा आभारी आहे. आता मी 10 दिवसाची त्यांना मी मुदत दिलेली होती. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.